चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले गेलेत मुख्यमंत्र्यांकडून। अगदी बरोबर आहे। आजच्या दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। पहिली तर म्हणजे जो नीरज जाधव होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची ती मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश देणं रुपाली चाकणकर यांना त्यांनी राजीनामा द्यावा। सुरुवातीपासूनच हा कयास लावला जात होता। कुठे ना कुठे रुपाली चाकणकर यांचं पद हे धोक्यात आहे, कारण या मंदिराच्या विश्वस्त पदावर त्या आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने त्या या विश्वस्त पदावर होत्या। जो अशोक खरात आहे त्याच्याबरोबरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये रुपाली चाकणकर यांचा सहभाग होता। त्याचबरोबर त्यांचे पूजा करतानाचे, पाय धुतानाचे, औक्षण करतानाचे असे अनेक फोटो व्हिडिओ देखील व्हायरल झालेले होते। त्यामुळे रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याचे कारनामे माहीत नाहीत का, हा प्रामुख्याने सवाल उपस्थित होत होता। रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या बाजूने एक लंगडं समर्थन केलेलं होतं की सामाजिक कार्यामध्ये असताना आम्ही अशा ट्रस्टमध्ये सहभागी झालेलो होतो, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मला फारशी माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। परंतु सुषमा अंधारे असतील किंवा इतर जे नेते होते त्यांनी त्यांचा हा दावा तो देखील खोडून काढलेला होता। त्यामुळे कुठे ना कुठे रुपाली चाकणकर ह्या टार्गेट होत गेल्या आणि अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्याच आदेशानुसार गृह विभाग काम करतो आणि एवढी मोठी कारवाई सुरू असताना रुपाली चाकणकर यांचं पद हे धोक्यात आलेलं आहे आणि कदाचित ते राजीनामा उद्यापर्यंत देखील होऊ शकतो। मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर उद्यापर्यंत रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। सगळ्यात मोठी घडामोड या प्रकरणातली ती म्हणजे